लगीन लावलं आणि गाडीला बसलो. गाडी झाली पंक्चर. ती पंक्चर काढली, रस्त्याला आलो, तिथं टायर बदलला. मग तिथं ते जुन्या टायरची परत पंक्चर काढली. मग तिथनं आलो, वाटायला लागलो. रस्ता तर एक नंबर भंगार. बरं रस्त्याचं पण सोडा, एक ट्रकवाला आडवा आला. आम्हाला साईड बी दिना, पुढं जाऊन बी दिना, आणि महागार राहिलं तर धुरळा बी उडवायला लागला. आम्ही कसा परवास करायचा. एवढी नटून खटून मी लग्नाला गेली होती भाच्याच्या, आणि काय करावं म्हणजे नाही का, फुकटची पावडर भेटली. गेलं होतं हिरोनीवानीनं, आलं गोरेला माकडावानी. काय तर तोंड वक्ताचे घेऊन सारा फुकटचा मेकअप झाला. तर येता येता भूक पण लागली होती. मग 2 ठिकाणी आम्ही जेवण बघितलं, पण आमच्या मनासारखं जेवण नाही भेटलं. कारण 3 दिवस झालं का नाही, इकडं तिकडं जाऊन नुसतं आम्ही मैदा खातोय. म्हणजे मैद्याची ते रोटी खातोय. मैद्याची असते का कशाची पिठाची असते मला माहीत नाही, पण ती खातोय. आम्हाला चावाय बी ना काय नाही. चावून तुम्हाला सांगते तोंडाचा व्यायाम व्हायला लागला. गाल माझं खोल गेलं हो का ते खाऊन तसलं. नुसतं हाडकाचा खुळखुळ्या राहिलाय. खुळखुळ्या म्हणते सापळा राहिलाय. तर आता आम्ही म्हणलं किरणला लग्नाची पार्टी द्यायची. इथं दिसते का त्यांची आई बाप, कोण दिसतंय का, कोण नाही. फक्त आम्ही आहे. इथं नवरी माझ्याजवळ नवरी आहे, तिकडं पलीकडं नवरदेव आहे, तिकडं आमचं नवरदेव आहे, आणि हे बाकीचे बघ वराड आहे. ही वराड आहे, तिकडलं वराड आहे, हे सगळं वराड आहे. फक्त आम्ही 2 जण, मी आणि कारभार्या, आम्ही 2 जण का नाही पार्टी घ्यायला आलेलं आहे का नाही भाऊजी. नवरदेव आहे ते. तर आता जेवण किरणनं काय मागवलं काय त्यांच्या जीवालाच माहिती. मी तर म्हणलं होतं चांगलं लग्नाची गोडधोड पार्टी द्या. 2 का नाही लेग पीस दिलं असतं तर म्हणजे मस्त पार्टी झाली असते. पण ते एवढंसं तोड करून बसलं, काय करावं. म्हणजे पुण्याला जायचं आता, कसं काय करायचं. काय जेवणार, काय खायचं, काहीच नाही. बघा ही एक तर ताट कॅन्सल झालं, पैसे बचत झालं. तुम्ही खाणार आहे का? खाणार आहे. नवरदेव खायचं म्हणतोय. आमच्या भाऊजीचं काय नाही. भाऊजी म्हणजे तुम्ही जी खाचाल ती मी खाईन. मग म्हणलं त्यांना चपाती कॅन्सल करावं, कारण भाऊजी आमच्या बरोबर भाऊजीची बी तीच हालत चालू आहे. म्हणलं त्यांचं पण पोट भरं नाही काय नाही. मग त्यांना परत चपाती कॅन्सल केली आणि काय म्हणतात ते भाकरी मागवली ना. आम्ही खाणार आहे परत मैदाच. झोपा तर लय लागलं का. नवरीची आली पाठ राखीन, दिसली का. शेम आपली कावीच आहे बघा ते. तर बघू आता जेवणाला काय काय आणतात. तर आणलं होतं बघा जेवण, आणि फोन चालू होता निशाच्या दिराचा, त्यामुळं काय कळलंच नाही. तर हे बघा आता इथं पनीरची भाजी दिली आहे. भाजीसाठी भाकरी पण आणलेल्या आहे त्या, आणि ती काय आहे हो, डाळ तडका आहे. छोटे प्लेटे. चला आपण बॅक कॅमेरा बघू. हे पनीर सगळ्यांना एक पनीर आलंय. काय झालं किरण, भूक नाही का? हा का, बादल्या भरूनच कालवण. घ्या भाऊजी, करा चालू. तुम्हाला पण भेटणार काय, तोवर करा चालू. हां झालं सगळ्यांना. हां ओके. धरावणी शेजारा. हा का, सगळ्यांना दिलंय जेवायला, मला इकडे दिलंय. मुद्दाम करतं का जाणून पुन्हा, हॉटेलवाला सुद्धा जाणून बुजून असं करायला लागलं खंसाडवाने मला. करतो बाया असल्या भाकरी तर किती खाल्ल्या तरी पोट भरायचं नाही.
डाळ एवढी मुगाची तुरीची छान आहे म्हणून विचारलं. डाळ तर छान लागते या पनीर बघून, कारण आमच्याकडे पण पनीर भेटतो ना. हा नाही पनीरच आहे. पनीरमध्ये चव बदल नाही सगळ्या हॉटेलमध्ये. पांढऱ्या चपात्या अर्धी करून पातळ आणि अर्धी जाड. पातळ आली म्हणजे कारण हिरड्याला टोचत या आणि जाड आलं म्हणजे चाव होत नाही. जाड आलं का नाही जाड उगत त्या मशीन रवाट केल्यामध्ये करायचं आणि पातळ आलं का नाही छकुलीच्या दाताकडे दाखवा. खाऊन पिऊन लांब प्रवास आहे आमचा. काय झालं? कांदा दाखवा. तुला चपाती खायची खात नाही ना तू? चपाती घ्यायची चपाती चपाती घ्यायची. आम्हाला कळत नाही हाय पाय हॉटेलमध्ये कसं जेवण मागवायचं. हे तोंड वाकडं केलं त्यांनी ते रोटी बघून. आवडत नाही तुला? चपाती सांगायची का? बरं जाऊ द्या. भात मागवायचा का मग? चपाती चपाती खाऊन खाऊन काटा आलं तिला चपाती. तर झालं बघा जेवण. ताटात हात धुवायचा नसतो या ह्यांना. हे असली पुण्यातली आहे ती पण काय कामाची नाही ती बघा. ताटात हात धुवायला लागले ते. तिकडं नळ आहे तिकडे 2 खाल्लंय तर बघा किती राडा केलाय. घरी करतात का असा राडा? हा मी लिकरू आहे मला कळत नाही. आम्ही गावाकडचं आहे आम्हाला कोणी पण म्हणा खेड्यापाड्यातले आहे. जेवण एकदम फंटास्टिक होतं. भरलं का बिल? तरी बरं बिल आलंय म्हणायचं. लय नाही कोण मीच का? पार्टी तर गिरण दिली की. हे दोघं नवीन नवरा बायको घरला भांडे घासायचं पैसे दाखवून आले. कारभारी द्यायला लागला तर पैसे. थांबा देते परत मला ऑनलाईन सोडाय. काय नाही मी ह्यांचं बिल भरलंय पण ह्यांच्याकडून घरी गेल्या घेणार आहे. चप्पल कुठे आहे माझी? चपला नेल्या का ठेवल्या का आतमध्ये? हा मग ते गाडीतच म्हणते. गाडीत ठेवल्या का नेऊन म्हणलं. फंटास्टिक असं जेवण होतं. 1 नंबर. डाळ बिळ होती. मिठाची सुद्धा गरज लागली नाही. बाथरूमला काय झालं? नग बाई मला बाथरूममध्ये आपल्याला कसं पटांगणाला जायचं मोकळ्या रानात आपल्याला सवय आहे. आणि मी माझ्याच घरच्या बाथरूममध्ये जाते. मला दुसऱ्यांच्या बाथरूममध्ये जाऊच वाटत नाही. पाहुण्या रावळ्यांच्या इथं जर गेली तर कारण 8 दिवस राहिली तर 8 दिवस त्या बाथरूमचं तोंड बघत नाही मी. तर चला ही आपली गाडी आहे. आता गाडीत मी कारभारी आणि ती बारकी पोरगी आणि 3 जण. आणि त्या पोरीला बघून का नाही तुम्हाला सांगते मला कावीचं ध्यान येतं. सेम आपली कावीच आहे बघा. काय ना जोडच जमली दोघीची.
पण काव्य आपली जरा खुनसाड आहे. आता हिचा काय स्वभाव अजून आपल्याला माहित नाही. उघडा की का पिक्चर दाखवायचा का फोटो दे दाखवायचा. नादर फोटो म्हणतात नादर फोटो नादर फोटो बघायला लयच दोसारले बिचारे. ती काय तुम्ही काय पाठवा ना मला व्हॉट्सअपला नादात फोटो. ती काय साधी सुधी गोष्ट नाही. ती लय भारी फोटो आहे. सेल्फी घ्यायची असली म्हणून तर मी वाट बघत बसले तुमचा नादात फोटो बघ. व्हॉट्सअप त्यासाठीच चालू केलं काय. मग काय नवीन व्हॉट्सअप खोललाय तुमचा नादात. मी एक चीज ह्यांना दाखवणार आहे. तर म्हणजे सेल्फी देणार आहे त्यांना. डायरेक्ट फोटो ध्यान होईन तवा बघा. लय हसली होती मी त्यांना बोलली आणि त्या मला काय म्हणलं बया किती नादर फोटो दाखवणार आहेत मामी. तसं म्हणल्यामुळे इतकं हसलो बाप रे. आणि परत गावाला सेल्फी बघायचा आहे ना. परत काय म्हणतात माहिती का त्यासाठीच तर व्हॉट्सअप चालू केलं मी. मग तर अजून लयच हसलो बाप रे. गाडीत बसून बसून पोट दुखायला लागलं. आई म्हातारा गेलाय कुठं जाऊ का दिसला का. इकडंच वाट बघू बघू जर झालेली. काय झालं काय चालू आहे. झालाय माझा व्हिडिओ. मीच गाडी उघडायची वाट बघते या. ते तर आम्हाला पोटात दुखायला लागलंय माझ्या. आमचं राजा राणीची जोड लय स्वप्न होतं माझं असल्या पांढऱ्या गाडीत आम्ही जोडीनं हिंडाव म्हणून. पण ही सपन आमचं का नाही ह्या किरणमुळंच हे झालं. जोडीनं आम्ही दोघांना पुढं बसावं अशी माझी लय हवस इच्छा होते. पण काय करावं ते तिसरं टपकलं ना मध्येच. उघडा ना दार. चला हो का गाडीत बसायचं अंदर. हे बस आहे पोर हे